मराठवाड्याची राजधानी, अजिंठा वेरूळ लेण्यांचा जिल्हा, 52 दरवाजांचं शहर, एज्युकेशन हब ऑफ मराठवाडा अशा अनेक नावांनी ओळखला जातो आपला छत्रपती संभाजीनगर जिल्हा. गोदावरी ही या जिल्ह्यातली प्रमुख नदी असून या नदीवर बांधण्यात आलेल्या जायकवाडी धरणातून अख्ख्या मराठवाड्याला पाणी पुरवठा होतो. तसेच पूर्णा, शिवणा, दूधना आणि गिरिजा या जिल्ह्यातून वाहणाऱ्या इतर महत्वाच्या नद्या आहेत. या जिल्ह्यामध्ये एकूण 9 तालुके येतात. त्यातला संभाजीनगर हा सर्वात श्रीमंत तर सोयगाव हा सर्वात गरीब तालुका आहे. या जिल्ह्याचं क्षेत्रफळ 10,100 स्क्वेअर किलोमीटर असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा महाराष्ट्रातला 7वा सर्वात मोठा जिल्हा आहे, जो उत्तरेला जळगाव, पूर्वेला जालना, दक्षिणेला बीड तर पश्चिमेला अहिल्यानगर आणि नाशिक या जिल्ह्यांसोबत आपली सीमा शेअर करतो. महाराष्ट्रात असलेल्या 400 किल्ल्यांपैकी देवगिरी, वेताळगड, लहुगड, अंतूर असे एकूण 12 किल्ले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येतात. या जिल्ह्यात प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, ज्वारी आणि हरभरा या पिकांचं उत्पादन घेतलं जातं. भुवनेश्वर ज्योतिर्लिंग, पैठण, भद्र मारुती मंदिर हे धार्मिक स्थळे आणि अजिंठा आणि वेरूळ लेणी, बिबिका मकबरा, पानचक्की हे पर्यटन स्थळे संभाजीनगर जिल्ह्यामध्येच येतात. संभाजीनगरमध्ये ज्वारी आणि बाजरीच्या भाकरी, नान खलिया, उसळ, कडधान्यांची आमटी हे प्रमुख खाद्यपदार्थ आहेत. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण 48 लाख लोक राहतात. त्यातले 69% हिंदू, 21% मुस्लिम, 8% बौद्ध तर 2% इतर धर्माचे लोक राहतात. मराठवाड्यातील एकमेव जिल्हा जेथे 2 युनेस्को जागतिक वारसा स्थळे आहेत. जगातील सर्वात मोठे एका दगडात कोरलेले कैलास मंदिर, पाणीसाठ्याच्या बाबतीत महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण नाथसागर, पैठणी साड्यांची जन्मभूमी हे सगळं संभाजीनगर जिल्ह्यामध्येच येतं. तर शेअर करा हा व्हिडिओ प्रत्येक छत्रपती संभाजीनगरकरांसोबत आणि अशाच मॅप अॅनिमेशन व्हिडिओसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा.